नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक निवृत्त न्यायमूर्ती आहेत, त्यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी आज जो मी विषय बोलणार आहे तो त्यांनी दिलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि याचं कारण असं की साधारणतः 10-12 वर्षापूर्वी एक अशी शब्दावली आली होती, मीडिया ट्रायल. पुढे एखाद्यावर कोणी कोणावर कसलाही आरोप करावा की ताबडतोब तो आरोपी आहे असं ठरवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यापासून त्याला शिक्षा देऊन फासावर लटकवण्यापर्यंत माध्यम आणि त्यातले पत्रकार अँकर धावत सुटायचे. अगदी या 4-10 वर्षातली गोष्ट सांगायची तर सचिन वाझे आहे, त्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणाकडे तुम्ही बघा, त्या दिशा सालियन प्रकरणाकडे बघा, काय तो कोण होता तो मुंबईचा पोलीस आयुक्त, त्याच्याकडे बघा. एकामागून एक ह्या सगळ्यांना मीडियामध्ये माध्यमामध्ये खटले चालवून त्यांच्यावर आरोप करून त्यांच्यावर चार्जशीट दाखल करून तुरुंगात फक्त ते गेले नाहीत, बाकी बातम्यांमधून ते सगळे शिक्षा भोगून सुद्धा सुटलेले आहेत. अनेक जण फाशी होऊन सुद्धा माध्यमातली बाहेर आलेले आहेत. त्यामुळे त्याला मीडिया ट्रायल म्हणायचं. म्हणजे प्रत्यक्ष प्रकरण कोर्टात जातच नाही, कोर्टाच्या बाहेरच सगळा विषय होतो आणि माध्यमांमध्ये हे सगळं काल्पनिक चित्र रंगवलं जातं. आणि माध्यमात सुद्धा एखादा सिनेमा संपावा, थिएटरच्या बाहेर पडावं, तसं त्या विषयातून ते पत्रकार, ते संपादक, ते अँकर बाहेर पडतात आणि विसरून जातात की कालपर्यंत आपण एक खटला चालवत होतो. आता ही परिस्थिती बदलली आहे. आता ही परिस्थिती बदलली आहे. आता मीडियामध्ये बसलेले ठराविक लोक तर स्वतःच न्यायमूर्ती झालेत आणि स्वतःच खटले चालवायला लागलेत आणि स्वतःच निकाल पण द्यायला लागले. आता मीडिया ट्रायल होत नाही, ट्रायल मीडिया झालेला आहे असं त्या निवृत्त न्यायमूर्तींनी मला सांगितलं. आणि सांगता सांगता त्यांनी एक मजेशीर आठवण मला करून दिली. ते म्हणाले, तुम्ही काही वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी कधीतरी मुन्ना भाई MBBS किंवा असे सिनेमा आले, बघितले होते का? म्हटलं मी एवढं बघितलेलं नाही, पण एक मला वाटतं तो लगे रहो मुन्नाबाई, हा म्हणाले, तोच सिनेमा महत्वाचा आहे. म्हटलं का? ना त्या सिनेमामध्ये तो जो मुन्ना भाई आहे, गँगस्टर आहे, जो कोणी आहे, सत्प्रवृत्त आहे वगैरे असेल, पण त्याचा जो उजवा हात असतो, साईड किक वगैरे म्हणतात, हा त्याचा उजवा हात जो असतो त्याचं नाव सर्किट आहे. म्हणजे तुमच्या आजकालच्या सगळ्या माध्यम व्यवसायामध्ये, पत्रकारितेमध्ये सगळेच्या सगळे सर्किट होऊन गेले. ते मला पटकन कळलं नाही, सर्किट होऊन गेलेत म्हणजे काय, सर्किट होऊन गेलेत म्हणजे काय. तेव्हा त्यांनी मला एक त्यातला, त्या सिनेमातला एक प्रसंग सांगितला की त्या रेडिओवरती रेडिओ जॉकी विद्या बालन काहीतरी प्रश्न विचारणार आणि त्याला उत्तर देणं, असा काहीतरी खेळ किंवा प्रोग्राम असतो. आणि त्याच्यामध्ये गांधी जयंती निमित्त प्रश्न विचारले जाणार, तर त्याची उत्तर मुन्ना भाईला द्यायची आहेत. म्हणून गांधीवादाचा अभ्यास केलेले 4-5 प्राध्यापक हा सर्किट धरून आणतो आणि त्याला बसवतो मुन्ना भाईच्या अड्ड्यावर. आणि तिकडून प्रश्न आला की त्या प्रश्नाचं उत्तर हे प्राध्यापक काहीतरी देतात थातूर मातूर, आणि मुन्ना भाई सांगतो आणि मुन्ना भाईवर ती कोण असते, ती रेडिओ जॉकी विद्या बालन, ती खुश होते वगैरे. तर सांगायचा मुद्दा असा की त्यामध्ये एक प्रसंग असा आहे की तो प्रश्न विचारल्यानंतर मुन्नाबाई थांबत नाही की हे प्राध्यापक काय सांगतात, आणि तो बेधडक त्याच्या मनात असेल ते उत्तर देऊन टाकतो. तेव्हा त्यातला एक गांधी या विषयावर PhD केलेला प्राध्यापक म्हणतो, अरे ये तो बापू ने ऐसा कभी नहीं कहा था, बापू ने, गांधी जी ऐसा नहीं कहा था. तो सर्किट त्याला दम भरतो, क्यों नहीं कहा होगा? अरे भाई बोला है, मुन्ना भाई बोला है, तो बापू को भी वही बोलना पड़ेगा. ही मला त्या
निवृत्त न्यायमूर्तींनी हा तो सिनेमातला प्रसंग सांगितला कि अगर मुन्ना भाई बोला है तो बापू को वही बोलना पड़ेगा, बापू दूसरा कुछ बोल ही नहीं सकता क्योंकि मुन्ना भाई बोला है. हा प्रसंग त्यांनी मला सविस्तर आठवण करून दिला आणि सांगितलं सगळेच्या सगळे तुमच्या वाहिन्यांवरचे इतर वर्तमानपत्रातले पत्रकार, संपादक, अँकर, विश्लेषक हे तसे झालेले सगळेच्या सगळे. कप्पू भाई लगे रहो या सिनेमातल्या कप्पू भाई जो आहे त्याचे सर्किट झालेले. कप्पू भाई म्हणजे दोन कपिल सिब्बल. तर म्हटलं कपिल सिब्बल आणि कप्पू भाई म्हणजे काय, तर म्हणाले गेले 8-10 दिवस सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे शिंदे या केसची सुनावणी चालू आहे आणि त्या सुनावणीच्या निमित्ताने लगे रहो कप्पू भाई असं 1-2 तास, 4 तास, 8 तास काय युक्तिवाद करता करता कपिल सिब्बल 8-10 दिवस एकटेच युक्तिवाद करतायत. आणि कप्पू भाई बोलला तो वही तो जज भाई को बोलना पडेगा ना, बापूजी को बोलना पडेगा. तुमची सगळी माध्यम, सगळे पत्रकार कपिल सिब्बल बोलतायत ते ब्रह्मवाक्य आहे आणि सुप्रीम कोर्टाला त्याच्या बाहेर जाताच येणार नाही अशा प्रकारे शिंदे ठाकरे केसचा निकाल रोजच्या रोज देऊन मोकळे होत आहेत. भाई बोला तो बापू को बोलना ही पडेगा. तसं कपिल सिब्बल बोलले म्हणजेच त्या केसचा निकाल लागला. अशा थाटामध्ये जी काय बातमीदारी चालू आहे, जी काय विश्लेषण रोजच्या रोज चालू आहेत आणि रोजच्या रोज ठाकरे शिंदे केसचा निकाल लागतोय, तो बघून त्यांना तसं वाटलं. त्यांना म्हटलं बाकी काही असो नसो, पण तुम्ही जो मला फोन करून एवढं अगत्याने हे समजावलं, त्यात एक मस्त साम्य आहे की लगे रहो मुन्ना भाई असं त्या सिनेमाचं नाव होतं. आणि ही सगळी केस बघितली तर लगे रहो कप्पू भाई म्हणजे कपिल सिब्बल रोजच्या रोज 4-5-6 तासासाठी त्यांना वेळ दिला होता. अहो 8-10 दिवस झाले बस कपिल सिब्बल लगे रहो. जणू काय सुप्रीम कोर्टाने सांगितले जेवढं काय तुझा शेवटचा श्वास असेपर्यंत फक्त याच केसची तू युक्तिवाद करत राहा, दुसऱ्या बाजूला युक्तिवाद करण्याची गरजच नाही. कपिल सिब्बलांचं सगळं जे काय आहे, मग निवडणूक आयोग असं म्हणेल असं म्हणून ते त्याचं उत्तर देतात. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर हे असं म्हणतील तर तसं म्हटल्यानंतर काही याचं उत्तर ते देतात. म्हणजे समोरचा काय बोलणार, काय प्रश्न विचारणार हे पण कपिल सिब्बल ठरवतात, त्याची उत्तरं पण कपिल सिब्बल देतात. अरे एखादी गोष्ट सुनावणीसाठी कोर्टात जाते तेव्हा त्याच्या अनेक बाजू असतात आणि दुसऱ्या बाजूची अजून काहीतरी युक्तिवाद सुद्धा झालेला नाही, बाजू सुद्धा मांडलेली नाही. यामध्ये एकनाथ शिंदे असोत, निवडणूक आयोग असो, यापैकी कोणाची बाजू आलेली नाही. एकटेच कपिल सिब्बल आपल्या परीने आपली केस मांडतायत आणि आपली पटकथा आणि आपलं कथानक सांगतायत आणि त्या कथानकाचा निकाल रोजच्या रोज पत्रकार देऊन टाकतात. काल एक मी शीर्षक बघितलं, सुप्रीम कोर्ट आपलाच 50 वर्षापूर्वीचा निर्णय फिरवणार. हे तुम्हाला कोणी सांगितलं? कप्पू भाई बोला है तो सुप्रीम कोर्ट को भी बोलना हीच पडेगा ना. अशा थाटामध्ये जेव्हा वेगवेगळ्या चॅनेलचे अँकर आणि संपादक बोलायला लागतात, अरे कपिल सिब्बलनी युक्तिवादामध्ये एक संदर्भ दिला किंवा काहीतरी दावा केला म्हणजे सुप्रीम कोर्ट तसंच्या तसं स्वीकारून निकाल देणार आहे. हे तुमच्या मेंदूत, सडलेल्या मेंदूत येतो कुठून? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद खोडून काढणारे युक्तिवाद अजून व्हायचे आहेत. शिंदेचे वकील आहेत, सभापतीचा वकील असेल, निवडणूक आयोगाचा वकील असेल, आणखीन कोणाचा वकील असेल, या सगळ्यांचे युक्तिवाद व्हायचे. अजून दुसरी बाजू समोर आलेलीच नाही. पण यांना त्याची गरज वाटत नाही. कप्पू भाई बोला तो सामने वाले को वहीच बोलना पड़ेगा, चीफ जस्टिस को वहीच
मानना पडेगा अशा थाटामध्ये रोजच्या रोज एकनाथ शिंदेच्या पक्षाची मान्यता काढून घेतली जाते. जी विधानसभा बरखास्त झालेली आहे त्या विधानसभेतल्या एकनाथ शिंदेच्या आमदारांना अपात्र केलं जाते आणि ते अपात्र होतात म्हणून शिंदेच्या वकिलाची शिंदेच्या पक्षाची मान्यता काढून घेतली जाते, त्यांचं निवडणूक चिन्ह काढून घेतलं जाते. म्हणजे उद्धव ठाकरेंची अवस्था मराठी माध्यमांनी अशी करून टाकलेली आहे की देणाऱ्याचे हात हजारो, दुबडी माझी झोळी. उद्धव ठाकरे नेहमी रडतात माझ्याकडे देण्यासारखं काय नाही. अरे पण घेण्यासारखं किती आहे बघा. सगळेच्या सगळे पत्रकार अमेरिकेपासून, रशियापासून, भारतापासून, चीन, पाकिस्तान पर्यंत सगळ्या देशाची सगळी सत्ता उद्धव ठाकरेंच्या झोळीत टाकायला धावत सुटलेले आहेत. पण दुबळी माझी झोळी. उद्धव ठाकरे यांना या सगळ्या मीडियाकडून मिळणारी जी सत्ता आहे ती घ्यायला आणि सांभाळायला झोळी उरलेली नाही. आणि त्यामुळे मग मी जरा गंभीरपणे या सगळ्या बातम्या, त्याचे व्हिडिओ अगत्याने बघितले तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली की बहुतेक मराठी पत्रकारांचा असा समज आहे की सुप्रीम कोर्ट यावेळेला मोठा एक ऐतिहासिक निर्णय घेणारा, इतिहास घडवणारा. पहिल्यांदा बहुधा सुप्रीम कोर्ट या शिंदे ठाकरे केसमध्ये फक्त एक बाजू ऐकूनच निकाल देणार आहे. म्हणजे उद्या किंवा पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी किंवा आणखीन 40 वर्षानंतर केव्हा तरी कपिल सिब्बल बोलायचे थांबतील आणि त्यानंतर ज्या वेळेला शिंदे, राहुल नार्वेकर किंवा निवडणूक आयोग यांचे वकील आपली बाजू मांडायला उभे राहतील तेव्हा सुप्रीम कोर्ट त्यांना हाकून लावेल. आम्ही सगळी केस ऐकली आहे. कपिल सिब्बलनी सगळं सांगितलेलं आहे. अगदी अलेक्झांडर भारतात आला किंवा मोहम्मद घोरी भारतात आला तेव्हापासूनची जी गोष्ट आहे ती सगळी आमची ऐकून झाली. आता आम्हाला ऐकण्यासारखं काही राहिलं नाही असं म्हणून शिंदे, राहुल नार्वेकर यांच्या वकिलांना सुप्रीम कोर्ट हाकून लावणार आहे. याविषयी सगळ्याच्या सगळ्या मराठी संपादक आणि चॅनेलच्या अँकरना खात्री पटलेली आहे. कारण कपिल सिब्बल बोलले की इतर काही बोलण्यासारखं राहतच नाही. सिब्बल बोलले, सिब्बल भडकले, सिब्बलांचं टार्गेट. अरे हु इज सिब्बल? कोण सिब्बल आहे? एक वकील आहे आणि तो आपली बाजू मांडता मांडता नको तितका कुठल्या कुठे घुसतो, कुठे साधी कल्लीच्या केसमध्ये जातो. मला रामसरसिंग प्रभुणे समोर सुद्धा राघोबा दादाची केस मांडायला बहुतेक कपिल सिब्बलच गेलेत असंही एखाद्या चॅनेलवर उद्या ऐकायला मिळालं तर मला नवल वाटणार. एखाद्या मराठी चॅनेलने सांगितलं की नारायणरावाची हत्या झाली त्या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, कपिल सिब्बलांनी भारतीय संविधानाच्या 17व्या परिशिष्टातल्या अमुक तमुक कायद्याचा संदर्भ दिला आणि न्यायमूर्तींनी तोंडात इतका हात घातला की तो डोळ्यातून बाहेर आला. असलीही वर्णनं मराठी माध्यमामध्ये ऐकली तर मला नवल वाटत. अरे पहिली गोष्ट म्हणजे लांबलेला युक्तिवाद दुसरा आठवडा संपत आलाय तरी कपिल सिब्बल बोलतायत आणि याला म्हणतात लगे राहू. पाहिजे तितकं निरर्थक काय ते बोलून घे. केसचा जो विषय आहे, केस मधला जो मुद्दा आहे तो सोडून कपिल सिब्बल नको नको तिथे भरकटत जातात. इंदिरा गांधींचा पक्ष फुटला, त्याची जी साधी कली केस आहे त्याचा इथे संबंध काय येतो? पण कपिल सिब्बल तिकडे पण घुसतात. हा त्याचा संदर्भ फक्त घेतलेला आहे की तेव्हा ज्या बाजूला लोकांनी मतं दिली त्या बाजूला लोकांनी कौल दिला. कारण इंदिरा गांधींचा जो गट होता तो 1971च्या त्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आला आणि त्याच्या आधी जे काँग्रेसचे 2 गट होते त्या 2 गटांना वेगवेगळी निवडणूक चिन्ह दिलेली होती. बैलजोडी ही जी निवडणूक निशाणी होती ती निवडणूक निशाणी गोठवण्यात आली होती आणि इंदिरा गांधींना गाय वासरू तर
काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांचा जो गट असलेला दुसरा पक्ष होता त्याला चरखा चलाती महिला नावाचं असं चिन्ह दिलेलं होतं. पण ज्यावेळेला इंदिरा गांधींना प्रचंड 2/3 बहुमत मिळालं तेव्हा प्रत्यक्ष मतदाराने ज्याला काँग्रेस पक्ष ठरवला त्याला काँग्रेस म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली होती. पण ही वेळ कधी आली? आता सुद्धा धनुष्यबाण आणि हा सगळा प्रकार झाला तेव्हा कारण नसताना उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाकडे निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्याची गरज नव्हती. तिथेही उद्धव, मला वाटतं कपिल सिब्बलच वकील असतील आणि कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडलेले आहे. अंधेरी पूर्व या ठिकाणचे उबाठाचे किंवा शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा कोरोना काळामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे तिथली पोटनिवडणूक होती. त्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा पक्ष फुटले तरी ते 2 पक्ष असलं कुठलंही काही रेकॉर्ड नव्हतं. शिवसेना हा अधिकृत पक्ष उद्धव ठाकरेंकडेच होता. पण त्या अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये शिंदे आपला उमेदवार उभा करतील तर मग उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला धनुष्यबाण मिळालं पाहिजे म्हणून निवडणूक चिन्हाचा विषय घेऊन उद्धव ठाकरे निवडणूक आयोगात गेले. आणि त्यावेळेला मग निवडणूक आयोगाने सांगितलं की मग तुम्ही 2 गट आहात तर तुम्ही तात्पुरती 2 वेगवेगळी नावं घ्या. एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांची शिवसेना असं नाव घेतलं आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव घेतलं. आणि त्या दोघांना वेगवेगळी चिन्ह देण्यात आली. तेव्हा एकनाथ शिंदेना धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आलेलं नव्हतं. एकनाथ शिंदेना जे चिन्ह मिळालं ते ढाल आणि 2 तलवारी असं होतं आणि उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलं. त्यामुळे निवडणूक आयोगात जाऊन पहिल्यांदा वेगळ्या पक्ष आणि चिन्हाची नावं आणि निशाणी मागणारा जो दावा आहे जी उद्धव ठाकरेंनी केलेली घोडचूक आहे. तेव्हा साधी गल्ली वगैरे विषयी इथे किती आणून उपयोग नाही. पण ज्या वेळेला इंदिरा गांधींना प्रचंड मतं मिळाली त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना बैलजोडी ही निशाणी देऊ केली होती पण त्यांनी ती घेतली नाही. त्यांनी सांगितलं निशाणी गोठवून टाका. मला आता काय वासरू चिन्हावर, कारण जे चिन्ह आपण घेतलेलं आहे त्याला लोकांची मान्यता मिळाली आणि त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. पण सगळेच्या सगळे पत्रकार आणि विश्लेषक हे जर कप्पोभाईचे सर्किट झाले असतील तर त्यांची अक्कल अशीच चालणार. पण ह्या बातम्या बघितल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं बहुधा निवडणूक आयोग आता इतिहास घडवेल की बस आम्ही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकलाय, आता बाकीचे युक्तिवाद आम्हाला ऐकायची गरज नाही. कप्पो भाई बोला तो सुप्रीम कोर्ट तो बोलना हीच पडेगा. आणि मग कपिल सिब्बल यांनी जे युक्तिवाद केलं फक्त त्याच्या आधारे शिंदे ठाकरे केसचा निकाल लागून जाईल यावर आपल्या सगळ्या मराठी चॅनेलचा गाढा विश्वास आहे. हा बाकीची सुनावणी होत राहील पण कल्पना विश्वास आणि मग असा काही निकाल लागेल की ज्या वेळेला उद्धव ठाकरे पार तोंडघशी पडतील तेव्हा यातल्या कोणालाही काही आठवणार नाही. ते वळतील आणि अरे अभिजित दिपके तू काय करतो का रे, जरांगे काय करतो का रे, कारण आम्हाला ठाकरे प्रकरणात तोंड दाखवायला जागा नाही तर तू काहीतरी ब्रेकिंग न्यूज दे. असं हे सगळे सर्किट अँकर आणि सर्किट संपादक हे सैरा भैरा पळायला लागतील. असो मित्रांनो, हा इतिहास निवडणूक सुप्रीम कोर्ट घडवेल असं कल्पना मी केलेली आहे. बाकी लगे रहो, कप्पो भाईचे चेले आणि सर्किट लगे रहो. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.